तिचं हे सहकार्य असावं म्हणून मी काल सोमवार आज मंगळवार एक दिवस म्हणजे 2 दिवस आम्ही वाढवून आज ठेवला, कारण काल आम्हाला तयारी करायची होती पण काल झाली सुट्टी. आजच आम्ही तयारी केली आणि आज आम्ही आमच्या शाळेचा वनमहोत्सव आज साजरा करणार आहोत. तर मी आमच्या सहशिक्षिका प्रीती कोरगावकर यांना विनंती करते की तिने थोडक्यात वनमहोत्सवाबद्दल आपणास माहिती द्यावी. वनमहोत्सव म्हणजे हा दरवर्षी जो आहे, दरवर्षी 1 ते 7 जुलै हा पूर्ण आठवडाभर जगभरात साजरा केला जातो. आणि यावेळी या महोत्सवाच्या निमित्ताने जागोजागी झाडांची लागवड केली जाते. म्हणजे शाळा म्हणा, कार्यालय किंवा कॉलेज म्हणा, इथे वेगवेगळे नवीन उपक्रम राबवले जातात. म्हणजे या निमित्ताने एक सण कसा साजरा केला जातो. झाड आमचे मायबाप, तोडू नका लागेल पाप, असं म्हटलं जातं. म्हणजे या अशा प्रकारचे घोषणा देऊन झाडाचे महत्त्व जे आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवले जातं. मग झाडांचं जे आहे संगोपन म्हणजे वाढवून त्याचं संगोपन व्हायला पाहिजे किंवा जंगलतोड कुठेतरी रोखायला पाहिजे. झाडाचं महत्त्व जे आहे, झाड आपल्यासाठी किती उपयोगी आहे हे जे उपयोग आहे ते प्रत्येक माणसाला कळावे म्हणूनच हा सण जो आहे तो साजरा केला जातो. हा त्याचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे हे 3 हेतू त्याच्यात साध्य केले जातं की झाड वाढवणे व त्याचं संगोपन व्हायला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी प्रत्येकाने या वनमहोत्सवाच्या निमित्तानं एक झाड वाढवून त्यांचं संगोपन केले पाहिजे. आणि ज्यामुळे सगळ्यांना जे आहे जे उरलेले आहे त्यांना पण एक प्रेरणा मिळेल की प्रत्येकाने एक झाड लावायलाच पाहिजे. कारण काय, झाडं आपल्याशिवाय जगू शकतात पण आम्ही जगू शकतो का झाडाशिवाय? नाही, शक्यच नाही. आम्ही पूर्णतः झाडावर अवलंबून आहोत. म्हणूनच म्हटलं जातं की प्लांट्स जे आहेत ते आम्हाला जीवन देतात आणि त्यामुळे प्रत्येकाने झाडं ही लावलीच पाहिजे. आणि त्याची एक आठवण म्हणून या वनमहोत्सवाच्या निमित्ताने इथं आपल्याला एक रोपटं दिलं जाईल. तर त्याचं संगोपन आपण अवश्य करावं ही विनंती आहे सर्वांना. धन्यवाद.